सन 1700 औरंगजेब गेली 18 वर्ष दक्षिणेत धुमाकूळ घालत होता। मराठी सरदार त्याला निकराने लढा देत होते। अशाच धामधुमीच्या काळात 18 ऑगस्ट 1700 साली एका वीराचा जन्म झाला, ज्याने पुढे जाऊन छत्रपती शाहूंच्या आज्ञेने शिवरायांच्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर केले आणि वयाच्या अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात 30 पेक्षा अधिक लढ्यांमध्ये ते अपराजित राहिले। असे एक पराक्रमी वीर म्हणजे थोरले बाजीराव पेशवे। आज आपण व्हिडिओमध्ये थोरल्या बाजीरावांचा संपूर्ण इतिहास पाहणार आहोत। 18 ऑगस्ट 1700 साली बाजीरावांचा जन्म झाला। त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी विश्वनाथ आणि आईचे नाव राधाबाई असे होते। बाजीराव बल्लाळ, थोरला बाजीराव या नावांनीही ते इतिहासात प्रसिद्ध आहेत। बालपणी वडिलांच्या बरोबर स्वारी शिकारीत राहिल्याने युद्धकलेचे व राजकारणाचे ज्ञान त्यास लाभले। सय्यद बंधूंच्या मदतीस दिल्लीस गेलेल्या मराठी सैन्यातील एक तुकडी बाजीरावांच्या हाताखाली होती। छत्रपती शाहूंनी त्यांची कर्तबगारी ओळखून इतर ज्येष्ठ सरदारांच्या विरोधास न जुमानता 17 एप्रिल 1720 रोजी त्यांना पेशवे पदाची वस्त्रे दिली। बाजीराव पेशवे झाले त्यावेळी मराठी राज्याला चोहोबाजूनी शत्रूंनी वेढले होते। दख्खनचा सुभेदार निजाम 1720 मध्ये दिल्ली सोडून दक्षिणमध्ये कायमचे ठाण मांडून बसला होता। त्याचा बंदोबस्त करणे, त्याच्याकडून दख्खनच्या 14 सरदेशमुखीची संमती मिळवणे हे पेशव्याचे पहिले काम होते। त्याशिवाय मिरज, अहमदनगर यांसारखी ठाणी मोगलांच्या ताब्यात होती। तसेच पश्चिमेकडील प्रदेश सिद्धी आणि पोर्तुगीज यांनी बळकावला होता, तो मुक्त करणे आवश्यक होते। माळव्यात 1700 पासून मराठी फौजा फिरू लागल्या होत्या। त्याचाच फायदा घेऊन दिल्ली दरबारात वर्चस्व स्थापन करण्याची गरज होती। बाजीरावांची प्रारंभीची 3-4 वर्षे खानदेश, बागलान, कर्नाटक या भागात स्वारी शिकारीत गेली। पेशव्यांची फौज कर्नाटकात दूर गेली आहे असे पाहून 1727 मध्ये निजामाने कोल्हापूरच्या संभाजी महाराजांची संधान बांधले आणि छत्रपती शाहूंशी असा दावा मांडला की छत्रपती पदाचा हक्क दोन्ही बंधूंनी निश्चित करावा, मगच 14 सरदेशमुखी संबंधी धोरण ठरवण्यात येईल। शाहूंच्या छत्रपती पदास सुरुंग लावून मराठी राज्यात फूट पाडण्याचा निजामाचा हा डाव उघड होता। बाजीरावांनी निजामाचा हा डाव धुडकावून युद्धाची तयारी केली। 1727चा पावसाळा संपताच मोठ्या फौजेनिशी ते निजामाच्या मुलकावर चालून गेले। खानदेश, बुरहानपूर, सुरत या भागात चपळाईच्या मजला करून बाजीरावांनी निजामाचा तोफखाना निरुपयोग केला आणि निजामाच्या सैन्याला बेजार केले। अखेर निजाम शरण आला। 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेवगावच्या तहाने युद्धविराम झाला आणि शाहूंच्या छत्रपती पदास निजामाने मान्यता दिली। निजामावरील विजयाने शाहूंच्या दरबारात बाजीरावांचे वजन वाढले। राज्य विस्ताराच्या विभागणीत सेनापती दाभाडे यांच्याकडे गुजरात, अहमदाबाद, काठेवाड हा प्रदेश होता आणि पेशव्यांकडे बागलान, खानदेश, माळवा आणि त्याजवळचा प्रदेश देण्यात आला होता। पण 1725 पासून पेशव्यांच्या फौजा गुजरातीत जाऊ लागल्या। 1727 मध्ये पेशव्यांच्या बाजी भीमराव, राणोजी शिंदे, मल्हार होळकर इत्यादी सरदारांनी सुभेदाराशी 14 सरदेशमुखीची बोलणी सुरू केली आणि 1730 मध्ये खुद्द बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी गुजरातमध्ये जाऊन 14 सरदेशमुखीच्या करारावर शिक्कामोर्तब करून घेतले। आपल्या टापूत पेशव्यांच्या फौजांनी फिरावे हे सेनापती दाभाडे यास मान्य नव्हते, त्यामुळे त्यांनी छत्रपतींकडे दाद मागण्याऐवजी फौजेची जमवाजमव केली आणि निजामाशी गुप्त बोलणी केली। या कटाची माहिती मिळताच बाजीराव गुजरातमध्ये चालून गेले आणि त्यांनी 1 एप्रिल 1731 रोजी डबई येथे सेनापतीस गाठले व त्यांच्या सैन्याचा पराभव केला। खुद्द त्र्यंबकराव दाभाडे गोळी लागून ठार झाले। नंतर पेशव्यांनी छत्रपतींच्या कानावर वस्तुस्थिती घालून त्यांची समजूत घातली। जंजिराचा सिद्धी कोकणपट्टीत शिवरायांच्या काळापासून अजिंक्य होता। सुरुवातीला सिद्धी आदिलशहाचा नोकर होता, परंतु पुढे जाऊन मोगलांचा सरदार बनला। या भागात सिद्धींचा उपद्रव वाढत होता, तेव्हा या शत्रूचा समाचार घेणे प्राप्त होते। मग आंग्रे यांना साताऱ्यास बोलावून मोहिमेची चर्चा सुरू झाली। याच सुमारास जंजिऱ्याचा किल्लेदार सिद्धी रसूल मरण पावला आणि त्यांच्या वारसांबाबत तंटा सुरू झाला। त्यातील एक पक्ष मराठ्यांना येऊन मिळाला। त्यांच्या सहाय्याने शत्रू बेसवत आहे, तोच त्यांची आरमाराणी दर्यातील मोक्याची जागा जंजिरा काबीज करण्याकरता छत्रपतींनी पेशव्यास तातडीने रवाना केले। रायगड आणि दक्षिण कोकणातील ठाणी घेण्याकरिता श्रीपतरावांच्या हाताखाली दुसरी फौज पाठवण्यात आली। पेशव्यांची फौज त्वरेने कोकण उतरून सिद्धीच्या मुलकावर चालून गेली। राजापुरीचे बंदर घेऊन बाजीरावांनी तेथील आरमाराचा काही भागही घेतला, पण जंजिरा मात्र त्यांना जिंकता आला नाही। जंजिरा किल्ल्याने 2 वर्ष लढूनही दाद दिली नाही। अखेर 1736च्या सप्टेंबरमध्ये दोघात तह होऊन सिद्धीच्या 11 महालांपैकी निम्मा मुलूक मराठी अंमलाखाली राहावा असे ठरले। सिद्धीकडील तळे घोसाळे, बिरवाडी
इत्यादी ठाणे मराठ्यांकडे आले. जंजिरा, कासा, उंदेरी हे जलदुर्ग मात्र मराठ्यांच्या हाती आले नाहीत. पश्चिम किनाऱ्यावरील पोर्तुगीजांचा मराठ्यांनी याच सुमारास निकाल लावला. पोर्तुगीजांची नाविक सत्ता आणि आधुनिक तऱ्हेची शस्त्रास्त्रे यांच्या जोरावर कोचीन, गोवा, चौल, वसई, दमन, तीव आणि त्यालगतचा मुलूक त्यांनी बळकावला होता आणि त्या प्रदेशात ख्रिस्ती धर्माचा प्रसार ते करत होते. मग छत्रपतींनी पेशव्यांकडे याची कामगिरी सोपवली. 26 मार्च 1737 रोजी मराठी सैन्य साष्टी बेटात अचानक घुसले आणि त्यांनी किल्ल्यात प्रवेश केला. त्याच दिवशी दुसऱ्या तुकडीने वसईच्या किल्ल्यावर हल्ला चढवला. साष्टीची मोहीम त्वरित सफल झाली. ठाण्याचा किल्ला आणि साष्टी बेट यांचा कब्जा मराठ्यांनी 8-15 दिवसात घेतला. वसईचा किल्ला मात्र पडेना. 2 वर्षे वेढा चालू राहिला. केळवे, माहीम, तारापूर, आशिरी या ठिकाणी तुंबळ युद्धे होऊन शत्रू अगदी जेरीस आला. शेवटी चिमाजी अप्पांच्या पराक्रमाने 12 मे 1737 रोजी वसई मराठ्यांच्या ताब्यात आली. बाजीराव पेशव्यांनी दक्षिण निर्वेद केली, पण त्याच्या यशाचे मर्म त्यांच्या उत्तरेकडील राजकारणात शोधले पाहिजे. मुघल बादशाहीचा वृक्ष जीर्ण झालाय. फांद्यांवर कुऱ्हाड न चालवता बुंद्यासच हात घालावा हे धोरण पेशव्यांनी पत्करलं होतं. पेशव्यांचा संचार सुरुवातीपासूनच नर्मदे पलीकडे होता. बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याच्या विस्तारासाठी 1737 दिल्लीवर केलेली स्वारी ही त्यांच्या युद्धनीतीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. माळवा आणि बुंदेलखंडात मराठा वर्चस्व प्रस्थापित झाल्यावर मुघल बादशाह महमद शहाने मराठ्यांना रोखण्यासाठी वजीर कमरुद्दीन खान आणि सादत खान यांच्यासह मोठे सैन्य एकत्र केले. या मुघल सैन्याला एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी तसेच त्यांची दिशाभूल करण्यासाठी बाजीरावांनी आग्रा, दिल्ली हा नेहमीचा मार्ग न निवडता वेगळ्या मार्गाने अत्यंत वेगाने कूच केली आणि 28 मार्च 1737 रोजी अचानक दिल्लीजवळ आपला तळ ठोकला. मराठ्यांच्या या अचानक झालेल्या धाडसी हल्ल्यामुळे मुघल बादशाह भयभीत झाला आणि त्याने शहराचे रक्षण करण्यासाठी मीर हसनच्या बरोबर पाठवलेल्या सैन्याचा मराठा सैन्याने दिल्लीच्या वेशीवरच पराभव केला. दिल्लीत प्रवेश करून शहराची लूट करण्याऐवजी मुघल सत्तेला आपली ताकद दाखवून मराठा वर्चस्वाची जाणीव करून देण्याचा बाजीरावांचा मुख्य उद्देश होता. आपला उद्देश सफल झाल्यामुळे मुघल सरदार एकत्र येण्याआधीच बाजीरावांनी शिताफीने दिल्लीतून माघार घेतली. या स्वारीमुळे मुघल साम्राज्याची सत्ता फक्त दिल्लीपुरतीच मर्यादित राहिली आणि मराठ्यांचे लष्करी सामर्थ्य संपूर्ण देशात सिद्ध झाले. शेवटी 1740 नर्मदा काठी रावेरखेडी येथे मुक्कामास असताना एकाएकी ज्वराचे निमित्त होऊन हा थोर पुरुष मरण पावला. बाजीरावांचे चरित्र व चारित्र्य रोमांचकारी घटनांनी भरले आहे. ते स्वभावाने तापट होते. सेनापतीस योग्य असे धैर्य व धाडस त्यांच्या अंगी होते. त्यांचे खाजगी जीवन अत्यंत साधे मराठी शिपाई गड्यात साजेसे होते. वयाच्या 13व्या वर्षी महाजी कृष्ण जोशी यांच्या काशीबाई नावाच्या मुलीशी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना 4 मुलं झाली. त्यापैकी नानासाहेब व रघुनाथराव हे पुढे प्रसिद्धीस आले. उत्तरेकडील स्वारीत त्यांचा मस्तानीशी संबंध आला. बाजीरावांपासून मस्तानीच शमशेर बहादूर नावाचा मुलगा झाला. तो पुढे पानिपतच्या लढाईत ठार झाला. मस्तानीसुद्धा बाजीरावांच्या मृत्यूनंतर लगेच मरण पावली. बाजीराव पेशव्यांनी मराठेशाहीची शान वाढवली. निजाम, सिद्दी, पोर्तुगीज, मुघल यांसारख्या शत्रूंची टक्कर देऊन मराठी राज्याचे आसन स्थिर केले आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला नवे क्षितिज निर्माण करून दिले.